नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। या बुलेटिनमध्ये आता आपण बातम्या विस्ताराने पाहूयात। रवींद्र चव्हाणांना आवर घाला, ते युती तोडण्याचं काम करतायत असं म्हटलंय रामदास कदमांनी। चव्हाण कुचकामी, फडणवीसांनी त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी देखील रामदास कदम यांनी केली आहे। चव्हाणांनी केवळ चमकोगिरी करण्यापेक्षा काम करावं अशा शब्दात रामदास कदमांनी टीका केली आहे। तर तोंड सांभाळून बोला, अन्यथा तोंड फोडल्याशिवाय राहणार नाही, मंत्री रवींद्र चव्हाण यांनी रामदास कदम यांना थेट इशाराच दिलाय। मी आता पत्र पाठवले 2-3 दिल्लीमध्ये मी मोदी साहेबांना पत्र पाठवले, अमित शहा साहेबांना पत्र पाठवले, सरसंघचालक मोहन भागवत त्यांना मी पत्र पाठवलंय। आणि तुमचा भाजपचा जो सार्वजनिक बांधकाम मंत्री आहे त्याला आवर घाला, युती फोडण्याचं काम तो करतोय, युती फोडण्याचं पाप तो करतोय। आणि दापोलीमध्ये जी भाजप आहे ते आमच्या मुळावरती कशी उठले हे मी दिल्लीमध्ये पत्र पाठवून कळवलंय। बोलायला ना मला सुद्धा येतं, कधीतरी रस्त्यात समोरासमोर या, कशा भाषेत मला बोलता येतं ना, कोणी वाचवायला राहणार नाही एवढं लक्षात ठेवा। रवी चव्हाण आहे, रवी चव्हाण सारखं उत्तर देऊ शकतो, परंतु युती धर्म पाळतोय याचा अर्थ असा नाही की कोणीही काही बोलेल आणि बोललो काम ऐकून घेऊ, होणार नाही असं एवढं लक्षात ठेवा। तोंड सांभाळून बोलायचं, तोंड फोडल्याशिवाय राहणार नाही एवढं लक्षात ठेवा। तर चमकेगिरी करण्यापेक्षा, शायनिंग मागण्यापेक्षा खऱ्या अर्थानं काम झालं पाहिजे। तिथे अजून अनेक पूल झाले नाहीत, अनेक ब्रिजेस झाले नाहीत, जे एका बाजूला रस्ता आहे त्याच्यामध्ये खड्डे आम्ही सगळे रस्ते आहेत, रस्ताच नाही आहे अशी अवस्था आहे। तर नुसती पाहणी देऊ आहे कशासाठी? खरं तर त्यांचा राजीनामा आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी घ्यायला पाहिजे। हा कुचकामी मंत्री आहे, मी डायरेक्ट सांगतोय आज युती असताना देखील, कारण कोकणवासियांचे हाल आम्हाला बघत नाही, कोकणाची माणसं आम्हाला जाब विचारत आहेत, रामदास भाई तुम्ही काय करताय? मला असं वाटतं की या संदर्भातला प्रश्न जो आहे तो अडाणी माणूस आहे असं माझं स्वतःचं मत आहे। हा जो नॅशनल हायवे आहे आणि नॅशनल हायवे हा नितीन गडकरी साहेब यांच्या अखत्यारीत येतो, तर मला असं वाटतं की तो अडाण्यासारखा प्रश्न आहे, उत्तर आहे त्यांचं। आणि त्याच्या बाजूला बसणारे सुद्धा कदाचित टाळ्या वाजवणारे हे त्याच पद्धतीचे असावेत। 15 वर्ष मंत्री होते, 15 वर्ष स्वतः मंत्री होते, 30 वर्ष शिवसेनेमध्ये नेता म्हणून काम करत होते।